सांगलीच्या विटा येथील नागेवाडीमध्ये बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात पार पडलाय। नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने बगाड पळवण्याची ऐतिहासिक परंपरा आहे। सुमारे 250 वर्षांहून अधिक काळापासून नागेवाडी येथे नागनाथ देवाच्या यात्रेनिमित्ताने नवस फेडण्यासाठी बगाड पळवले जातात। मानाचे 7 बगाड या निमित्ताने धावत असतात। लाकडी चाकांपासून बनवलेल्या बगाडांना नवस फेडण्यासाठी नारळाचे तोरण बांधलं जातं। त्यानंतर बगाडाकडून नागनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर नवस पूर्ण होतो अशी आख्यायिका आहे। यंदाही गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या उत्साहात नागेवाडीमध्ये नागनाथाच्या नावाने चांगभलच्या गजरात बगाड पळवण्याचा सोहळा पार पडलाय। या निमित्ताने 250हून बैल जोड्या देखील बगाड सोहळ्यासाठी दाखल झाल्या होत्या। तर यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविकांनी नागेवाडीमध्ये हजेरी लावली होती। या ठिकाणी मात्र कुणी नवस जर केलं तर त्या नवसापोटी 5 नारळाचं तोरण आमच्या बगाडाला बांधलं जातं आणि नवस फिटलं असं जाहीर झालं जातं। तर या नागनाथ देवस्थान हे महाराष्ट्रातलं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत देवस्थानाचा ह्या बगाडाचा कार्यक्रम उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे सर्व गावातील लहान तरुण मंडळी, सर्व तरुण मंडळी, सर्व 12 बोलुतेदार या सर्वांच्या सहकार्याने उत्कृष्टपणे आज या ठिकाणी पार पडलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।